नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत, सुरुवात करणार आहोत कार्बन अँड इट्स कंपाउंडचा मोस्ट डिमांडिंग पार्ट, दॅट इज IUPAC nomenclature of carbon and its compound. Okay, so before going to start with the IUPAC nomenclature, सगळ्यात सुरुवातीला आपण काही टर्म्स बघून घेऊ की क्लोज चेन हायड्रोकार्बन्स काय असतात, ओपन चेन हायड्रोकार्बन्स काय असतात. ओपन चेन मध्ये जसं आपण क्लासिफिकेशन केलं होतं saturated and unsaturated, in the same pattern we have classified the closed chain hydrocarbons in saturated as well as in unsaturated hydrocarbons. Okay, so look at here, hydrocarbons are classified into open chain hydrocarbons and closed chain hydrocarbons. Open chain म्हणजे straight chain मध्ये असतील आणि closed chain म्हणजे cyclic form मध्ये असतील. तो सायक्लिक फॉर्म मध्ये एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर सायक्लोहेक्सेन अँड बेन्झीन. आता सायक्लोहेक्सेन मध्ये बघा, सायक्लिक कंपाऊंड मध्ये हा जो फर्स्ट कार्बन, जर मी इथनं नंबरिंग द्यायला सुरुवात केलेली असेल, जर मी ह्या पॉइंट पासून नंबरिंग द्यायला सुरुवात केली असेल, तर जो शेवटचा कार्बन आहे आणि पहिला कार्बन आहे ते परत एकमेकांसोबत अटॅच होतात बघा. सो दिस इज कॉल्ड ॲज क्लोज चेन ऑर रिंग सायक्लिक हायड्रोकार्बन्स. रिमेनिंग बॉन्ड्स कशाने कंप्लीट करायचे? हायड्रोजनने कंप्लीट करायचे. बेन्झीनच्या केसमध्ये काय होतं बघा, बेन्झीनच्या केसमध्ये काय होतं बघा, सिन्स एव्हरी कार्बन हॅज ओनली 3 bonds, hence every carbon has 1 free valence electron. मग तो 1 free valence electron कशाने कंपाइल होईल? तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म करून. तो इथे बघा काय फॉर्म होईल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि ह्या स्ट्रक्चरला C6H6 वाला स्ट्रक्चरला म्हटलं आता बेन्झीन, C6H12 ला म्हटलं आता सायक्लोहेक्सेन. सो नाउ let's study the first 10 members of alkane family. आता आपण क्लोज चेन आणि ओपन चेन बद्दल डिस्कशन केलं. आता आपल्याला बघायचे पहिले 10 मेंबर्स कोणते कोणते. पहिले 10 मेंबर्स म्हणजे पहिला मेंबर जर CH4 असेल, बरोबर, पहिला मेंबर जर CH4 असेल तर दुसरा कोणता घेणार आहे आपण? C2H6. C2H6 म्हणजेच काय असेल तर मुलांना इथेन. तिसरा काय येणार आहे? प्रोपेन. सिमिलरली ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन अँड डेकेन. आता डेकेन झाल्यानंतर काही कंपाऊंड्स येतील. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 12 पर्यंतचे कंपाऊंड लक्षात ठेवायचे. सो C11H24 दॅट इज अनडेकेन, त्यालाच काय म्हटलं आहे? अनडेकेन. नेक्स्ट केस मध्ये काय येईल? C12H26 डोडेकेन. आर यू गेटिंग द पॉइंट? सो C12H26 इज डोडेकेन. नेक्स्ट पार्ट मध्ये बघा, लेट्स कन्सिडर फर्स्ट 4 मेंबर्स ऑफ द अल्केन फॅमिली. अल्केन फॅमिलीचे पहिले 4 मेंबर्स घ्या. कोणते कोणते असतील? मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन. तो त्याच्यासोबत काय करायचंय? स्ट्रक्चर ऑफ मिथेन बघायचंय, स्ट्रक्चर ऑफ इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. मिथेन मधनं जर आपण एक हायड्रोजन रिमूव्ह केला, म्हणजेच काय करतोय बघा मुलांना, अल्केन आहे, अल्केन मधनं जर आपण एक हायड्रोजन रिमूव्ह करत असू तर जो रिमेनिंग वाला पार्ट असणार आहे, म्हणजेच कोणता पार्ट असेल त्याला म्हटलं जाईल अल्किल. जसं जर अल्केनचा फॉर्म्युला आहे CnH2n+2, सो हिअर अल्किल विल बिकम CnH2n+1. म्हणजेच त्याच्यातनं एक हायड्रोजन काय झालाय? रिमूव्ह झालाय. मग अल्केन मधनं एक हायड्रोजन रिमूव्ह झाला तर त्याला आपण काय बोलणार आहे? अल्किल ग्रुप. मुद्दा क्लिअर झाला? सो याला आपण काय बोलणार? alkyl group. So look at here. So when one hydrogen atom is removed, we left with CH3. On removal of one hydrogen atom from alkane, we get alkyl group. So it means CH4 is methane and CH3 is methyl group, जो की आपण सबस्टिट्यूशन मध्ये वापरणार आहे. So similarly, the structure for ethane C2H6 is काय बनेल? C2H5, that is ethyl group. मुद्दा समजला का? So the structure is ethyl group. बघा C2H5 on removal it becomes ethyl group. मग आता इकडे लक्ष द्या, alkanes CH4 is methane, C2H6 is ethane, C3H8 propane, C4H10 is butane, CH3 methyl group, C2H5 ethyl group, C3H7 propyl group, C4H9 butyl group. अरे yes or no? अल्केनचा एक हायड्रोजन रिप्लेस झाला तर तो काय फॉर्म करणार मुलांना?
अल्किल ग्रुप फॉर्म करेल. व्हेरी गुड. नेक्स्ट, जसं इथं सांगितलंय जनरल फॉर्म्युला ऑफ CnH2n-1 म्हणजे चला आपण लिहिणार आहे CnH2n+1 आणि अल्किल ग्रुपला रिप्रेझेंट केलं जातं R ने. अल्किल ग्रुप इज रिप्रेझेंटेड बाय R. आता बघा, लेट्स कन्सिडर अल्किल ग्रुप मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल. मग तिथं जर OH ने रिप्लेसमेंट झाली, OH कडे लक्ष द्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्री OH ग्रुप रिप्रेझेंट्स ग्रुप ऑफ कंपाउंड्स कॉल्ड अल्कोहोल्स. इथं सी राहिलेलं आहे. ग्रुप ऑफ कंपाउंड्स कॉल्ड अल्कोहोल्स. मग याचं नाव काय? मिथेनचा ई रिप्लेस करायचा OL ने, तो मिथेनॉल. आता हे मी तुम्हाला पुढे IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये सांगतो डिटेल मध्ये. जसं इथं सांगितलं इथाइल अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल, प्रोपाइल अल्कोहोल, ब्युटाइल अल्कोहोल, पेंटाइल अल्कोहोल, एक्झाइल अल्कोहोल अँड सो ऑन. मग अल्किल ग्रुप्स, लेट्स कन्सिडर मिथाइल ग्रुप. त्याचं रिमूव्हल केलं, क्लोरीन टाकला तर मिथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड, प्रोपाइल क्लोराइड, ब्युटाइल क्लोराइड अँड सो ऑन. नाव जो इम्पॉर्टंट पार्ट आहे आता आपल्याला जो बघायचा आहे की फंक्शनल ग्रुप म्हणजे काय. मिथिल अल्कोहोल किंवा मिथेन पासून मिथिल अल्कोहोल जर बनवलं तर इथे काय लागतं रे? इथे मिथेन होता, इकडे OH ग्रुप आला. सो आर दी टू कंपाऊंड सेम? हे दोन्ही कंपाऊंड सेम असतील का? ना मुन्ना ना, दोन्ही सेम असतील का रे? नसणार आहे. इथे CH4 आहे, इकडे काय CH3OH आहे. सो नाउ दिस टू कंपाऊंड्स आर डिफरंट. डिफरंट आहे कशावर म्हणतो? त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा ते कसे शो करणार आहेत? डिफरंट प्रॉपर्टीज शो करणार आहे. मग काय मिथेन आहे आणि हा काय? whereas methyl alcohol is a liquid. तो गॅस आहे, हा लिक्विड मध्ये. Since OH is determining the properties of methyl alcohol, so it's called as functional group. ज्याचा आपल्याला इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो फंक्शनल ग्रुप इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. लक्ष द्या इकडे काय सांगितलं बघा. फंक्शनल ग्रुप मध्ये नोट इट डाउन. द atom or group of atoms present in the molecule which determines the characteristic property of organic compound is called as functional group. पॉइंट काय आहे ते समजून घ्या. असा एखादा ग्रुप किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स ज्यावेळी एखाद्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असेल आणि तो त्या कंपाऊंडच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज डिफाइन करणार आहेत, त्याला म्हटलं जाईल फंक्शनल ग्रुप. डेफिनेशन आपल्याला लर्न ठेवायचे. The atom or group of atoms present in the molecule which determines the characteristic property of organic compound is called as functional group. So characteristic property of compound जो ग्रुप डिफाइन करेल त्याला आपण बोलणार फंक्शनल ग्रुप. मग फंक्शनल ग्रुप आतापर्यंत तुम्ही बघितलेले कोणते आहेत रे? OH ग्रुप, अल्कोहोल, COOH ग्रुप, दॅट इज कार्बोक्सिलिक ऍसिड. टेन्शन घेऊ नका, पुढे आपण त्याचे लिस्टिंग करणारच आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड, CHO दॅट इज अल्डिहाइड. असे सगळे ग्रुप्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स जे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी डिफाइन करतील त्यांना म्हटलं जाईल फंक्शनल ग्रुप. सो हिअर इज कीटोन. ओके, नेक्स्ट नोट करून घ्यायचं हे. नेक्स्ट मग आता इथे काय फंक्शनल ग्रुप लिहिलेत, काही कंपाऊंड्स लिहिलेत, त्यांचे एक्झाम्पल लिहिलेत. अल्कोहोल बघा, फंक्शनल ग्रुप काय? OH. हे लक्षात ठेवायचं. अल्कोहोल आला म्हणजे फंक्शनल ग्रुप OH. मिथिल अल्कोहोल C2H5 म्हणून इथिल अल्कोहोल. कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड OH असतो, त्यालाच आपण RCOOH असं जनरल फॉर्म्युला मध्ये लिहितो. CH3COOH, दोन कार्बन आहे म्हणून काय लिहिलं जाईल रे? इथ. वर्ड रूट काय होता? इथ. सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. ई रिप्लेस करायचा आहे कशाने? ओइक ऍसिडने, किंवा त्यालाच आपण C2H5COOH काय म्हटलं जाईल बघा, ऍसिटिक ऍसिड. आता इथे मी कॉमन नेम्स लिहितोय, पुढे आपण IUPAC नॉमेनक्लेचर बघू. ऍसिटाल्डिहाइड RCHO. कीटोन ग्रुप असेल तर R आणि R' सेम पण असू शकतात, डिफरंट पण असू शकतात, जसं ऍसिटोन और डायमिथाइल कीटोन. नाउ इंट्रोडक्शन टू IUPAC रूल्स अँड IUPAC नॉमेनक्लेचर. सगळ्यात बेसिक पार्ट, सगळ्यात बेसिक फंडामेंटल गोष्ट ही लक्षात ठेवायची. व्हाय देयर इज नीड ऑफ IUPAC नॉमेनक्लेचर. का त्या कंपाऊंड्सला एक स्पेसिफिक नाव, स्पेसिफिक रूल्स देऊन लिहिण्याची गरज पडली असावी? तर सरळ सरळ गोष्ट आहे मुलांना. जर सपोज आपण महाराष्ट्रामध्ये स्टडी करतोय, तुमच्यातलंच काही मित्रांना, तुमच्याच काही मुलांना असं वाटलं किंवा मलाच वाटलं उद्या की नाही, मला PhD करण्यासाठी, पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी बाहेर देशात फिरायला जायचे. फिरायला जायचे का? नाही, अभ्यास करायला जायचे, बरोबर.
मग इथला एखादा विद्यार्थी 12th पर्यंत तो महाराष्ट्र बोर्ड मध्ये स्टडी केला किंवा सीबीएसई बोर्ड मध्ये स्टडी केला, आयसीएसई बोर्ड मध्ये स्टडी केला, तो ज्यावेळेस महाराष्ट्रामधनं जर सपोज जर्मनीला गेला, युके ला गेला, US ला गेला, तिथे गेल्यानंतर त्याला जर आपण CH4 ला मिथेन म्हणत असू तर तिथे त्या CH4 ला मिथेनच म्हणायला पाहिजे. ह्या कोऑर्डिनेशन हे एंटायर वर्ल्ड म्हणजे वन नेशन वन इलेक्शन सारखं एंटायर ग्लोब वरती तुम्ही कुठे गेले तर त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलचं जर नाव लिहिलं तर त्याचा फॉर्म्युला सेमच आला पाहिजे. याच्याने काय होणार आहे की जो विद्यार्थी इथे स्टडी करत होता तो तिकडे गेल्यानंतर त्याला पहिले 7-8 महिने हेच समजायला नको जायला की अरे आमच्या तिकडे याला हे म्हणत होते मग आता इकडे हे म्हणतायत, बरोबर. आणि तसं जर झालं तर ती प्रोसेस फार टेडियस होईल आणि त्याच्याने काय होईल, हेक्टिकनेस फार जास्त इन्क्रीज होईल. आर यस ऑर नो? मग तो हेक्टिकनेस न व्हावा त्यासाठी काय केलं जातं मुलांना, IUPAC नॉमेनक्लेचरचे कंडिशन्स पुट फोर्थ केली गेली. मग IUPAC नॉमेनक्लेचर, IUPAC चा फुल फॉर्म आपल्याला गरजेचा आहे. IUPAC म्हणजेच काय, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, जे आता आपण इथे पुढे बघू. इंटरनॅशनल, द latest and widely accepted system for giving systematic names to the organic compound is IUPAC. The full form is International Union of Pure and Applied Chemistry. IUPAC means the International Union of Pure and Applied Chemistry. 1 mark ला क्वेश्चन विचारला जातो. Next, all organic compounds are considered as a derivative of saturated hydrocarbons, that is alkanes. Derivatives means they are generally derived from. Okay, so terminology used in nomenclature is word root, nature of the basic carbon skeleton, त्याचा prefix phrase before the word root and suffix जो की after the word root आपण यूज करणार आहोत. Terminology used in nomenclature, it indicates the nature of number of carbon atoms present in the basic carbon skeleton. म्हणजे जर एक कार्बन असेल तर वर्ड रूट मिथ आलं पाहिजे, 2 असतील तर eth, for 3 prop, for 4 but, for 5 pent, for hex, for 6 hex, for 7 hep, for 8 oct, for 9 non, for 10 dec, for 11 undec, for 12 dodec. तो रूट वर्ड काय इंडिकेट करतोय की नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत एका पर्टिक्युलर कार्बन स्केलेटन मध्ये. ओके, सो फंक्शनल ग्रुप्स दिलेत, त्याचे प्रिफिक्स काय वापरायचं आहे आणि IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये त्याचे एक्झाम्पल्स काय येणार आहे ते सांगतो. आता बघा, अल्क विल बी रिप्लेस्ड, 1 असेल तर मिथ, eth, prop, but, जे मग असे तुम्हाला एक्सप्लेन केलं. सो क्लोरोइथेन, ब्रोमोप्रोपेन, हॅलोजन असेल तर त्याला प्रिफिक्स मध्ये लिहायचं आहे, अल्कोहोल असेल तर सफिक्स मध्ये लिहायचं आहे. आता हे जे काय झालेत हे एक्झाम्पल झाले, हे पटपट तुम्ही नोट करा किंवा पॉज करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट आता तुम्हाला सांगतो की काय रूल्स वापरायचे. कीटोन असेल तर सफिक्स ONE लागलं पाहिजे, कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर ओइक ऍसिड लागलं पाहिजे, ENE असेल तर आता हे सर्व कसं लक्षात ठेवायचं आम्ही, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक कंडिशन सांग. काय कंडिशन आहे बघा, आता तुम्ही इकडे लक्ष द्या. IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना एक गोष्ट 100% लक्षात ठेवायची, ती म्हणजे काय, तर ते इकडे लक्ष द्या. Whenever we have to write the IUPAC nomenclature, IUPAC means what? International Union of Pure and Applied Chemistry. तो जसं आपण आपलं नाव 3 पार्ट्स मध्ये लिहित असतो, इनिशियल नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम अँड लास्ट नेम. इन द सेम पॅटर्न वी हॅव टू राईट द IUPAC नेम. आता बघा, ह्या एकाच चार्ट मध्ये आपण सगळ्या गोष्टी समअप करू. या एकाच चार्ट मध्ये आपण सगळ्या गोष्टी समअप करू. IUPAC मध्ये पहिले असणारे प्रिफिक्स, वर्ड रूट, ज्यालाच रूट वर्ड असंही म्हटलं जातं, आणि लास्टला असणारे सफिक्स. नाउ लुक ॲट हियर. आता इकडे लक्ष द्या, काय सांगतोय ते लक्ष द्या. वर्ड रूट, प्रिफिक्स आणि सफिक्स हे आणायचं कुठं आहेत, तर IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना 2 रूल लक्षात ठेवायचे. पहिला रूल, सिलेक्ट द लॉंगेस्ट पॉसिबल कार्बन चेन. सिलेक्ट द लॉंगेस्ट पॉसिबल कार्बन चेन. longest possible carbon chain containing functional group. Containing functional group. Second rule is number the chain in such a way that
the substituent or functional group, the substituent or functional group should get, the substituent or functional group should get lowest locant position. Lowest locant position. नाउ आता तुमच्या डोक्यात असा प्रश्न पडला असेल की सर तुम्ही हे काय लिहिले, तर साधं सिंपल आहे मुलांनो, लक्षात घ्या. जी काही कार्बन चेन, जे काही स्ट्रक्चर आपल्याला गिवन असेल त्याच्यामध्ये सगळ्यात पॉसिबल लॉंगेस्ट चेन कोणती ती सिलेक्ट करायची. जर सपोज ती 4 कार्बनची आली तर त्याला आपण वर्ड रूट लिहिणार, ते पुढे एक्सप्लेन करू आपण. नंतर आता ही जी काही चेन आपण नोट केलेली तिला लेफ्ट टू राईट नंबरिंग करू शकतो किंवा राईट टू लेफ्ट करू शकतो. सो नंबरिंग शुड बी डन इन सच अ वे दॅट, नंबरिंग आपल्याला ऑलवेज त्याच पद्धतीने करायची आहे ज्या पद्धतीने केल्यानंतर जर फंक्शनल ग्रुप असेल, सबस्टिट्यूएंट असेल, त्याला कमीत कमी नंबर मिळाला पाहिजे. आर यू गेटिंग द पॉइंट? जसं आपल्या घरी पाहुणे आले आणि जर त्याच्यामध्ये एखादे बाबा खूप वयस्कर असतील, बाबा म्हणजे वयस्करच झाले बरोबर, सो वयस्कर पर्सन असेल आणि एक त्याच्यासोबत कमी वयाचा पण माणूस असेल, एक आपल्या वयाचाही असेल, आणि मग जर आपल्याला बाबांनी सांगितलं की दादा पाणी घेऊन ये यंदा सर्वांना, मग आपण जर त्यांना पाणी घेऊन आलो तर सर्वात पहिल्यांदा आपण कोणाला पाणी ऑफर करतो? तर एकदम म्हणजे वेल नोन पार्ट आहे की जे वयस्कर माणूस असेल त्याला आपण पहिल्यांदा प्रायोरिटी देणार. सो इन द सेम पॅटर्न जो फंक्शनल ग्रुप असेल किंवा सबस्टिट्यूएंट असेल त्याला प्रायोरिटी द्यावी लागेल. नाही प्रायोरिटी दिली तर काय होईल? व्हेरी गुड, राग येऊ शकतो त्यांना, आणि यांना जर राग आला तर आपले मार्क्स जाऊ शकतात. मुद्दा समजला? मग त्याला प्रायोरिटी द्यायची आहे. थर्ड रूल लक्षात ठेवायचा आहे, जर एकापेक्षा जास्त आयडेंटिकल ग्रुप्स प्रेझेंट असतील, फॉर आयडेंटिकल और सिमिलर ग्रुप्स, फॉर आयडेंटिकल ग्रुप्स जर एकापेक्षा जास्त ग्रुप्स प्रेझेंट असतील, फॉर 2 ग्रुप असतील तर त्याच्यासाठी प्रिफिक्स वर्ड यूज करायचा डाय. फॉर 3 we have to use try. For 4 we have to use tetra and so on. असे आपल्याला काय करावं लागतील? प्रिफिक्सेस यूज करावे लागतील. डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा अँड सो ऑन. कधी जर ग्रुप आयडेंटिकल आले तर म्हणजे CH3 रिपीट झाला, Cl सपोज रिपीट झाला, तर त्या केसमध्ये नंबरिंग करत असताना जर दोन्ही साइडने सेम नंबर मिळत असेल आणि जर अल्फाबेटिकल प्रायोरिटी त्याच्यामध्ये चेक करायला गेलं तर ज्या साइडने अल्फाबेटिकल प्रायोरिटी असेल त्या बाजूने आपल्याला नंबरिंग करावी लागेल. नेक्स्ट जे आपण सांगत होतो की आता हा जो काही वर्ड रूटचा चार्ट आहे त्याच्यामध्ये बघा, जर वर्ड रूट कार्बन ऍटम मध्ये एकच कार्बन असेल, 2 असतील, 3 पॉसिबल आहे, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 इतकी पॉसिबिलिटी आहे. आपल्याला 11, 12 मॅक्स पर्यंत 12 पर्यंत लक्षात ठेवायचं आहे. तर फर्स्ट साठी वर्ड रूट यूज करायचा मिथ, सेकंड साठी वर्ड रूट यूज करायचा इथ. फॉर 3 वी हॅव टू यूज वर्ड रूट प्रोब. फॉर 4 वी हॅव टू यूज वर्ड रूट ब्यूट. फॉर 5 वी हॅव टू यूज पेंट. फॉर 6 वी हॅव टू यूज हेक्स. फॉर 7 वी हॅव टू यूज हेप्ट. फॉर 8 वी हॅव टू यूज ऑक. For 9 we have to use non. For 10 we have to use deck. For 11 we have to use undeck. And for 12 we have to use dodeck. Are you getting the point? मुद्दा समजला की वर्ड रूटचा. बर, आता सफिक्सेस मध्ये काय, तर सर सफिक्स प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 सफिक्सेस येत असतात. आपल्याला काही कन्सर्न नाही कोणाला प्रायमरी म्हणायचं कोणाला सेकंडरी म्हणायचं. पण सफिक्सेस मध्ये जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल. सो इन केस ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड वी हॅव टू एंड इट विथ A and E. और इन केस ऑफ डबल बॉन्ड वी हॅव टू एंड इट विथ E and E. And in case of triple bond we have to end it with Y and E. Are you getting the point? म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जर असं स्ट्रक्चर असेल CH3 CH2 CH3, लॉंगेस्ट कार्बन ऍटम किती कार्बनचे मित्रांनो? 3 कार्बनचे. अरे यस और नो? सो 3 कार्बन आहे. 3 कार्बन साठी वर्ड रूट काय होता? प्रोब. मग याचं नाव काय येईल? वर्ड रूट इज प्रोब. सर्व कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. सो सिंगल बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय एंडिंग A and E. So now IUPAC name of this compound is propane. Are you getting the point? Are yes or no? Okay. So याचा प्रोपेन येईल. जर सपोज CH3 CH2 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 CH3
नाउ द लॉंगेस्ट कार्बन चेन इज ऑफ 5 कार्बन ॲटम्स. मग 5 कार्बनचे असेल तर वर्ड रूट काय रे मुलांनो, पेंट. सर्व सिंगल बॉन्ड आहे म्हणून एंडिंग येईल ANE ने. क्लिअर? ओके. नेक्स्ट प्रिफिक्सेसच्या केसमध्ये. आता सफिक्सेसच्या केसमध्ये आपण बघितलं, सफिक्स मध्ये बघा, जर सपोज सेकंडरी सफिक्स म्हणजे जर ग्रुप असेल प्रेझेंट, जसं की OH ग्रुप प्रेझेंट आहे, OH ग्रुप प्रेझेंट आहे, तर OH ग्रुप जर असेल तर आता बघा अल्केन मध्ये पण ई येतोय, अल्किन मध्ये पण ई येतोय, अल्काइन मध्ये पण एंडिंग ई ने होते, तर हा ई रिप्लेस होईल OL ने. जर सपोज इथे दुसरा ग्रुप असेल COOH तर ई रिप्लेस होईल, ई मायनस होईल कशाने, ओइक ऍसिड ने. जर सपोज कीटोन प्रेझेंट असेल C डबल बॉन्ड O तर ई रिप्लेस होईल कशाने रे, ONE ने. जर अल्डिहाइड ग्रुप असेल तर ई रिप्लेस होईल कशाने रे मुलांना, बोलो मुन्ना बोलो, कशाने, AL ने. मुद्दा समजला? अशा टाइपचे फंक्शनल ग्रुप आले तर आपल्याला असे चेंजेस करावे लागतील. प्रिफिक्सेस मध्ये पण प्रायमरी आणि सेकंडरी प्रिफिक्सेस बघायला मिळतील आपल्याला. प्रायमरी प्रिफिक्स मध्ये आपण सायक्लो वर्ड यूज करत असतो फॉर दी क्लोज चेन सॅच्युरेटेड और अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. जर क्लोज चेन कंपाऊंड असेल तर तिथे आपण सायक्लो असा वर्ड यूज करत असतो. बऱ्याच ठिकाणी तुम्ही टेक्स्टबुक मध्ये असं लिहिलेलं बघितलं असेल, एन पेंटेन. एन स्टँड्स फॉर, अरे भाई एन स्टँड्स फॉर नॉर्मल. नॉर्मल म्हणजेच ते स्ट्रेट चेन मध्ये प्रेझेंट आहे. ओके. आणि सायक्लिक सायक्लोपेंटेनचं स्ट्रक्चर असेल तर तिथं आपण प्रिफिक्स काय वर्ड यूज करत असतो, सायक्लो, जो की इंडिकेशन मार्क प्रोव्हाइड करतो आपल्याला की तुमचा दिलेला कंपाऊंड हा सायक्लिक नेचर मध्ये आहे. सेकंडरी प्रिफिक्सेस मध्ये जर हॅलोजन आयटम्स असतील, जसं की फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, सपोज NO2 ग्रुप आहे, CN ग्रुप आहे, त्याच्यानंतर सपोज CH3 ग्रुप आहे, C2H5 ग्रुप आहे, OCH3 ग्रुप आहे, OC2H5 ग्रुप आहे अँड सो ऑन. जर फ्लोरीन असेल तर प्रायमरी प्रिफिक्स लिहिलं जाईल फ्लोरो, क्लोरीन असेल तर लिहिलं जाईल क्लोरो, ब्रोमीन असेल तर लिहिलं जाईल ब्रोमो, आयोडीन असेल तर लिहिलं जाईल आयोडो, NO2 ग्रुप असेल तर लिहिलं जाईल नायट्रो, फॉर CN सायनो, फॉर CH3 मिथाइल, फॉर C2H5 इथाइल, फॉर OCH3 मिथॉक्सी. आर यस और नो? फॉर OCH3 मिथॉक्सी, फॉर OC2H5 इथॉक्सी. चला पटकन हा चार्ट बनवा. चार्ट बनवायला कंटाळा करू नका. परत एकदा रिवाइज करू फास्ट मध्ये. वर्ड रूट जर एक कार्बन असेल तर मिथ, फॉर 2 ईथ, फॉर 3 प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नॉन, डेक, अनडेक, डोडेक, ट्रायडेक, टेट्राडेक, पेंटाडेक, हेक्साडेक अँड सो ऑन. सफिक्स मध्ये प्रायमरी सफिक्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर एंडिंग ANE, डबल बॉन्ड ENE, ट्रिपल बॉन्ड YNE. अल्कोहोल ग्रुप असेल तर ई रिप्लेस करायचा आहे कशाने, OL ने. कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर ई रिप्लेस करायचा आहे ओइक ऍसिड ने. कीटोन ग्रुप असेल तर ई रिप्लेस करायचा आहे ONE ने. आणि अल्डिहाइड ग्रुप असेल तर कीटोन ई रिप्लेस करायचा आहे कशाने रे मुलांनो, AL ने. ओके. प्रायमरी प्रिफिक्स मध्ये सायक्लो वर्ड यूज करत असतो. जर गिवन कंपाऊंड हा सायक्लिक असेल तर मग तुम्ही म्हणणार सर आम्हाला कसं कळणार कंपाऊंड सायक्लिक आहे की नाही. जर त्याचा फर्स्ट कार्बन आणि लास्ट कार्बन एकमेकांना परत कनेक्ट होत असतील तर त्याला आपण म्हणायचं गिवन कंपाऊंड इज सायक्लिक इन नेचर. सो सायक्लिक असेल तर प्रिफिक्स वर्ड यूज करायचा सायक्लो. फ्लोरीन साठी फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो, नायट्रो, सायनो, मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल. जिथे आपण मगाशी सांगितलं अल्केन मधनं जर एक हायड्रोजन ॲटम कमी केला तर तो अल्किल मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजेच मिथेनचा मिथाइल होईल, इथेनचा इथाइल होईल, प्रोपेनचा प्रोपाइल होईल, ब्युटेनचा ब्युटाइल होईल, पेंटेनचा पेंटाइल होईल अँड सो ऑन. OCH3 असेल तर मिथॉक्सी ग्रुप, OC2H5 असेल तर इथॉक्सी ग्रुप, OC3H7 असेल तर प्रोपॉक्सी ग्रुप अँड सो ऑन. आय डोंट थिंक याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही एक्झामला विचारलं जाईल. सो एवढाच चार्ट आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर लिहित असताना वापरायचा आहे. आणि जे रूल्स मगाशी लिहून दिले, रूल्स काय होते, सिलेक्ट द लॉंगेस्ट पॉसिबल कार्बन चेन containing functional group. Second, number the chain in such a way that the substituent or the functional group should get lowest locant position. आणि जर ग्रुप्स रिपीट होत असतील, आयडेंटिकल ग्रुप रिपीट होत असतील तर 2 साठी डाय लिहा, 3 साठी ट्राय लिहा, 4 साठी टेट्रा लिहा, 5 साठी पेंटा लिहा अँड सो ऑन. आता काही आपण याचे एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे आपल्याला समजेल की आतापर्यंत आपण काय काय स्टडी केले. तो एक्झाम्पल्स बघा. राईट डाऊन दी IUPAC नेम्स ऑफ फॉलोइंग. Write down the IUPAC names of
राईट डाऊन दी IUPAC नेम्स ऑफ फॉलोइंग. इथे काही कंपाऊंड्स लिहितो. फर्स्ट CH3 CH2 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 CH3. सेकंड कंपाऊंड लिहितो CH3 CH Br CH3. थर्ड कंपाऊंड लिहितो CH3 CH CH3 CH2 CH3. फोर्थ कंपाऊंड लिहितो CH3 CH 2 CH OH CH3. फिफ्थ वाला कंपाऊंड लिहितो. आता इथे डबल बॉन्ड टाकू आपण. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. सिक्स्थ कंपाऊंड लिहितो CH3 CH Br CH डबल बॉन्ड CH3. सेवेंथ नंबरला लिहितो CH3 CH2 COOH. एट नंबरला लिहितो CH3 CH Br CH2 CHO. नाउ लुक ॲट हियर. पहिला कार्बन ॲटम, याला लॉंगेस्ट कार्बन चेन किती कार्बनची बघा रे. 1 2 3 4 and 5. 5 कार्बन असेल तर वर्ड रूट काय होतं मुलांनो, पेंट. सर्व सिंगल बॉन्ड असतील तर एंडिंग ANE. सिंपल एकदम, पेंटेन. सेकंड मध्ये बघा ही लॉंगेस्ट कार्बन चेन होणार आहे. जर ही लॉंगेस्ट कार्बन चेन होणार असेल तर कंडिशन काय येईल बघा. मार्कर चेंज करू आपण. ही लॉंगेस्ट कार्बन चेन होणार आहे तर कंडिशन काय येईल बघा बरं. 1 2 3 इकडनं द्या, इकडनं द्या, सेमच. आता सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप आहे रे, ब्रोमीन. चार्ट मध्ये बघा कुठे लिहिलंय आपण, प्रिफिक्स मध्ये. सो नाव काय याचं, 2 ब्रोमो प्रोपेन. 3 कार्बन आहे म्हणून प्रोप, सगळे सिंगल बॉन्ड आहे म्हणून एंडिंग ANE. ऑलवेज लक्षात ठेवायचं न्यूमरिक व्हॅल्यू आणि वर्ड मध्ये लिहिताना डॅश द्यायचा. न्यूमरिक व्हॅल्यू जर रिपीट होणार असेल तर तिथे काय करायचा, कॉमा करायचं. ओके. सो हिअर इकडे लक्षात द्या. आता ही लॉंगेस्ट कार्बन चेन होईल आपली. ही लॉंगेस्ट कार्बन चेन झाली तर नंबरिंग इकडनंच करावी लागेल, कारण इकडनं केली त्याला थर्ड नंबर येईल. कोणता ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप आहे. सो नाव काय याचं, 2 मिथाइल. 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट, सगळे सिंगल बॉन्ड है म्हणून एंडिंग ANE. सो 2 मिथाइल ब्यूटेन. इधर ध्यान दो भाई, अभी नंबरिंग इधर से करना पड़ेगा. येईल का इकडनं नंबरिंग, काय येईल बघा. सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप आहे रे, अल्कोहोल ग्रुप आहे. किती कार्बन आहे टोटल, 4. मग ब्यूट. अल्कोहोल सफिक्स मध्ये घेतला होता का प्रिफिक्स मध्ये घेतला होता, बघा चेक करा पटकन. कशात घेतला होता, सफिक्स मध्ये घेतलेला होता. सो ब्यूटेन, सगळे सिंगल बॉन्ड आहे म्हणून एंडिंग ANE. पण इथे E रिप्लेस कशाने होईल, अल्कोहोलच्या केसमध्ये OL ने. पण OL डायरेक्ट लिहिलं चालेल का, कोणत्या पोझिशनला आहे OL, ब्यूटेन टू OL, ब्यूटेन टू ऑल असं त्याला लिहिलं जाईल. किंवा यालाच ह्याच नावाला असंही लिहितो आपण, 2 ब्युटॅनॉल, हे पण चालतं. पण जनरली अशाच फॉर्मॅटमध्ये लिहा जो फर्स्ट मध्ये लिहिलाय, जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही. नेक्स्ट फिफ्थ नंबरचा बघा, लॉंगेस्ट कार्बन चेन किती कार्बनची रे मुलांना, 4 कार्बनची. नंबरिंग कुठनंही करा, डबल बॉन्डला सेकंडच पोझिशन मिळणार आहे. मग नाव काय याचं, 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट. सगळे डबल सिंगल बॉन्ड आहे का, नाही. डबल बॉन्ड कुठे आहेत, सेकंड पोझिशनला. ब्यूट डॅश 2 डॅश ENE. सिंपल एकदम. ओके. आता इथे बघा, इथे बघा, इथे बघा, ही लॉंगेस्ट कार्बन चेन झाली. पण नंबरिंग लेफ्ट टू राईट करायचं की राईट टू लेफ्ट करायचं, तर मुलांना नंबरिंग राईट टू लेफ्ट करावं लागेल. कारण फर्स्ट डबल बॉन्डला प्रायोरिटी असते ब्रोमीन पेक्षा. इकडनं केलं तर याला सेकंड नंबर जातो, याला थर्ड जाईल. इकडनं केलं तर याला फर्स्ट जातो, याला थर्ड जातोय, बरोबर. सो प्रायोरिटी कुठं येईल मग, राईट टू लेफ्ट. आता याच्यामध्ये बघा सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप आहे, ब्रोमीन. सो 2 ब्रोमो, 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट. फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड आहे म्हणून मग फर्स्ट लिहा, नाहीतर डायरेक्ट ENE लिहिलं तरी चालेल. एकतर याला असंही लिहू शकतो किंवा असंही लिहिलं जाऊ शकतं, 2 ब्रोमो ब्युटीन. 1 ला असल्यावरती 1 लिहिलाच पाहिजे अशी काही त्याची आवश्यकता नसते. सो इथे काय येईल रे, कॅपिटल नाही स्मॉल करा, 2 ब्रोमो ब्युटेन. 2 ब्रोमो ब्युटेन, इथे पण स्मॉल करा, पेंटेन. इकडे लक्ष द्या. आता याचा 3 कार्बन ऍटम आहे, 3 कार्बन साठी वर्ड रूट प्रोप. सिंगल बॉन्ड असेल तर एंडिंग ANE ने. पण इथे E कशाने रिप्लेस करावं लागेल, ओइक ऍसिड ने. सो प्रोपॅनोइक ऍसिड. समजे का. या केस मध्ये बघा
ही लॉंगेस्ट कार्बन आयटमची चेन, नंबरिंग इकडनं होईल राईट टू लेफ्ट, कारण फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी आहे. सो थर्ड पोझिशनला कोणता ग्रुप आहे? ब्रोमीन. सो नाव काय लिहायचं? 3 ब्रोमो, 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट, आणि फर्स्ट पोझिशनलाच Al आहे म्हणून फर्स्ट लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. सो ब्युटेन, ई रिप्लेस होईल Al ने. ई रिप्लेस कशाने होईल? Al ने. ब्युटेनॉल किंवा ब्युटेन 1 ऑल, और यालाच असं पण लिहिलं जाऊ शकतो 3 ब्रोमो ब्युटेन 1 ऑल. पॉइंट समजला? नक्की क्लिअर झालं? IUPAC नॉमेनक्लेचर फास्ट मध्ये लिहून घ्या. IUPAC नॉमेनक्लेचर लिहित असताना ऑलवेज लक्षात ठेवायचं, पहिले काय करायचं? लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची. लॉंगेस्ट कार्बन चेन मध्ये किती कार्बन ऍटम्स प्रेझेंट आहे ते काउंट करायचे. तो म्हणजे त्याचा वर्ड रूट असेल. जर सर्व सिंगल बॉन्ड असतील तर एंडिंग A आणि ने करायचा, डबल बॉन्ड आला तर E आणि, ट्रिपल बॉन्ड आला तर Y आणि. ओके. मग याच्यामध्ये जर फंक्शनल ग्रुप असेल तर A आणि Y आणि E आणि चा E रिप्लेस करायचा फंक्शनल ग्रुपचा सफिक्सने. जसं की OH असेल तर OL ने, CHO असेल तर Al ने, COOH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर ओइक ऍसिड ने, कीटोन असेल तर ONE ने. आय थिंक आता ह्या पार्ट पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये एकदम व्यवस्थित क्लॅरिटी मिळालेली असेल. आज लेक्चर संपल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व रिवाइज करा. जर कोणत्याही कंपाऊंडचं नाव तुम्हाला काही अडचण वाटली की याच्यामध्ये काही समजत नाही तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये म्हणजेच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट प्लेस करू शकतात, किंवा आपल्या टेलिग्रामला चॅनल आहे तिथे तुम्ही क्वेश्चन किंवा तुमचे डाऊट रेज करू शकतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण हे जे सर्व करतोय हे कशासाठी करतोय, तर आपल्याला त्या गोष्टी समजून घेतल्या गेल्या पाहिजे. एकदा की त्या गोष्टी व्यवस्थित समजायला लागल्या की तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स ऑटोमॅटिकली, ते बाय प्रोडक्ट आहे, ते अल्टिमेटली येणारच. पण सुरुवातीला तुम्हाला त्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. जसं की आता सांगितलं IUPAC नॉमेनक्लेचर का करायचंय, तर एंटायर ग्लोब वरती एखाद्या कंपाऊंडच्या नावामध्ये युनिफॉर्मिटी आली पाहिजे, किंवा असं नको व्हायला की प्लेस टू प्लेस गेलं तर त्या कंपाऊंडचं नाव बदललं जात आहे. सो कंपाऊंड मध्ये युनिफॉर्मिटी येण्यासाठी, नावांमध्ये युनिफॉर्मिटी असण्यासाठी, कारण हायर स्टडीज साठी जर तुम्ही ह्या एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशनला गेलात तर तिथेही त्या कंपाऊंड्सला सेम नावानेच रेकॉग्नाइज केलं गेलं पाहिजे, म्हणून नीड फॉर IUPAC नॉमेनक्लेचर ती गरजेची होती. सो IUPAC चा फुल फॉर्म सांगितला, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. त्यानंतर आपण IUPAC नॉमेनक्लेचर करण्यासाठी काय रूल्स वापरले जातात त्याबद्दल डिस्कशन केलं. सो हे एकदा रिवाइज करा. नेक्स्ट लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज, जो की लास्ट पार्ट असणार आहे आपला कार्बन अँड इट्स कंपाऊंडचा, ज्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ज्यामध्ये तुमच्या सिलेबसमध्ये इथेनॉइक ऍसिड आणि इथेनॉल बद्दल दिलेलं आहे, म्हणजेच ऍसिटिक ऍसिड आणि इथेनॉल बद्दल, इथिल अल्कोहोल बद्दल डिस्कस केलेले. तर त्या प्रॉपर्टी, त्यांच्या ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन बद्दल डिस्कशन करू आणि तुमचा टॉपिक प्रॉपरली रिवाइज होईल. सो चलो, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.